दिनकरराव माने लातूर जिल्ह्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव. औशाचे ते माजी आमदार. 2000 ते 2009 पर्यंत तब्बल 10 वर्ष ते या तालुक्याचे आमदार राहिले आणि 2009 पासून जेव्हा त्यांचा पराभव झाला त्या दिवसापासून अगदी आजपर्यंतच्या काळात ते राजकारणापासून अलिप्त आणि दूर राहिले. मध्येच अधूनमधून छोटे मोठी भेटीगाठी सोडल्या तर प्रत्यक्षात ते राजकारणात सक्रिय नव्हते. लोक चर्चा करत होते सातत्याने की दिनकरराव राजकारणापासून एवढे दूर का आहेत, त्यांनी राजकीय संन्यास घेतलाय का, त्यांना यापुढे राजकारण करायचं नाही का, असे अनेक प्रश्न होते. आणि या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपण कालच एक महत्वाची बातमी पाहिली की औसा तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे नेते दिनकरराव माने यांनी औशात भव्य असा 2 तासाचा रस्ता रोको केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा रस्ता रोको होता आणि राज्यातलं हे सरकार निष्क्रिय आहे, हे सरकार शेतकऱ्यासाठी काम करत नाही, शेतकऱ्याला दिलेले शब्द पाळत नाही, असे अनेक आरोप करत त्यांनी अशा पद्धतीचा रस्ता रोको केला आणि औशाच्या राजकारणामध्ये ते सक्रिय झाले. अचानकपणे दिनकरराव कसे सक्रिय झाले, त्यांच्या सक्रिय होण्यापाठीमागे नेमकी काय कारणे आहेत? खरंच त्यांना औशात पुन्हा राजकारण करायचं आहे का, पक्षीय राजकारण करायचं आहे का, शिवसेनेचा नेता म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना वाढवायची आहे का, या संघटनेचं काम वाढवायचं आहे का, त्यांना स्वतःला विधानसभा लढवायची आहे का, त्यांच्या कार्यकर्त्यांना विविध पदावर बसवायचं आहे का, काय करायचं आहे नेमकं की दिनकरराव असं अचानकपणे राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत? हे प्रश्न का उपस्थित झाले त्याचं कारण आहे तब्बल 14 वर्ष, म्हणजे म्हणतात ना आपल्याला 14 वर्षाचा वनवास वगैरे, तब्बल 14 वर्ष ते राजकारणापासून अलिप्त होते आणि अचानकपणे त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचं कालच्या रस्ता रोकोवरून दाखवून दिलेलं आहे. रिंगणने जेव्हा ही बातमी प्रसिद्ध केली तेव्हापासून रिंगणचा फोन सारखा खणाडतोय आणि लोक विचारतायत दिनकरराव खरेच राजकारणात सक्रिय होणार आहेत का, ते उद्याची निवडणूक लढवणार आहेत का, किंवा महाविकास आघाडीचा नेता म्हणून ते मजबूतीने भारतीय जनता पार्टी, अजित पवार आणि शिंदे गटाचा म्हणजे महायुतीचा मजबूतीने विरोध करणार आहेत का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांना साथ दिली होती आणि त्यांच्या विजयामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याही वेळेला दिनकररावांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तमाम शिवसैनिकांनी म्हणजे हजारो शिवसैनिकांनी दिनकररावांना आग्रह केला होता की आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका, हा तालुका शिवसेनेचा तालुका आहे, हा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपण अपक्ष लढू. पण अचानकपणे तानाजी सावंतांनी दिनकररावांना आपल्या गाडीमध्ये बसवलं, त्यांना कुठलं आमिष दाखवलं, अभिवचन दिलं, जे काय द्यायचं असेल ते केलं. राजकारणामध्ये या गोष्टी चालतात आणि दिनकररावांनी शेवटच्या क्षणाला आपली उमेदवारी परत घेतली. त्यानंतरच्या काळापासून ते अगदी काल परवापर्यंत दिनकरराव गायबच होते, राजकारणापासून दूर होते. स्वतःच्या गावात बसून, त्यांच्या आशिव या गावात बसून त्यांनी मधल्या काळामध्ये स्वतंत्र असा स्वतःचा गुळ पावडरचा कारखाना, ज्याला गुळपिट्टी प्रोजेक्ट असं म्हटलं जातं, तो त्यांनी उभाही केला आणि तो आता चालूही झाला तो कारखाना. परंतु प्रत्यक्षात तालुक्याच्या राजकारणामध्ये मात्र ते सक्रिय नव्हते. आज ते अचानक सक्रिय झाले. ते कशासाठी सक्रिय झाले असावेत असा प्रश्न तालुक्यातल्या, परिसरातल्या, लातूर जिल्ह्यातल्या जनतेला पडलेला आहे. दिनकररावांचा स्वभाव, त्यांचं राजकारण, त्यांची राजकारण करण्याची पद्धत जिथपर्यंत तालुक्यातली जनता ओळखते, जिथपर्यंत आम्ही मंडळी त्यांना जाणण्याचा प्रयत्न करतो, तर दिनकरराव हे साधं सोपं रसायन नाही, ते अत्यंत अवघड आहे. त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं
हे सहजपणाने पुढच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की दबावाचं राजकारण करण्यामध्ये दिनकरराव अत्यंत मास्टर आहेत. मग हा दबाव तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर असेल, तात्कालीन मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर असेल, आताचे आमदार लातूरचे अमित देशमुख यांच्यावर असेल, किंवा अनेक पद्धतीचं दबावाचं राजकारण करून जो मारुती महाराज साखर कारखाना आहे या साखर कारखान्यामध्ये आपलं अस्तित्व कायम राहतं काय, हा कारखाना आपल्याकडे येऊ शकतो काय, जिल्हा बँकेवर आपली वर्णी लागू शकते काय, जिल्हा बँकेचा अध्यक्ष होण्याची संधी मिळू शकते काय, अशा पद्धतीचं एक प्रकारचं दबावाचं राजकारण ते सातत्याने करत असतात. आता अचानकपणे रस्ता रोको करून राजकारणात सक्रिय होऊन ते कोणावर दबाव टाकू इच्छितात असाही प्रश्न आता तालुक्यामध्ये चर्चेला जातोय. अवघ्या काही दिवसात म्हणजे काही महिन्यावर मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका आहेत आणि मारुती महाराज साखर कारखान्याच्या संस्थापकापैकी दिनकरराव हे एक आहेत. ते स्वतः त्या कारखान्याचं चेअरमॅन राहिलेले आहेत. परंतु हा कारखाना आता देशमुख परिवाराचा म्हणजे मांजरा परिवाराच्या गटामध्ये गेलेला आहे. लोकांनी मांजरा परिवाराला या कारखान्याचं नेतृत्व दिलेलं आहे. दिनकररावाचा चिरंजीव या कारखान्यामध्ये संचालक असले तरी त्यांचं कारखान्यातलं जे महत्व होतं ते महत्व उरलेलं नाही. तर अशा पद्धतीनं लातूरच्या देशमुखांच्यावर दबाव टाकून लातूरच्या देशमुखावर हे कसा दबाव टाकणार आहेत, कशा पद्धतीचा दबाव टाकणार आहेत, अशा पद्धतीची लोकांची चर्चा आता सुरू झालेली आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि दिनकरराव माने या दोघांची तर मैत्री आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांची खूप आतून मैत्री आहे. लोक म्हणतात की ही मैत्री तुटली, आता पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. परंतु दिनकरराव भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा 2024ला मजबूतीने विरोध करतील काय, हा संपूर्ण तालुक्याला पडलेला सवाल आहे. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की दिनकरराव ऐनवेळी राजकारणामध्ये टिकत नाही, ते निघून जातात किंवा ते विड्रॉल होतात, सोप्या भाषेमध्ये ते पळ काढतात. अशा पद्धतीची लोकांची चर्चा सुरू आहे. आणि 2024च्या राजकारणामध्ये 24च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच घडेल की निवडणुकीमध्ये दिनकरराव माने मजबूतीने शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता म्हणून खंबीरपणे उभं राहणार नाहीत. केवळ औशाच्या आमदारावर दबाव टाकण्यासाठी, लातूरच्या देशमुखांच्यावर दबाव टाकण्यासाठी, कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या हाताला काही लागतं का हे पाहण्यासाठी ते अशा पद्धतीने आता रस्ता रोकोच्या माध्यमातून रस्त्यावर आलेले आहेत. परवाच त्यांच्या दिनकररावांच्या शेजारीच मातोळ्याला दिलीपराव देशमुखांची एक सभा झाली आणि त्या सभा झाल्यानंतर दिलीपराव देशमुखांनी कारखान्याचा विषय काढला की या कारखान्याच्या बऱ्याच यंत्रसामुग्री गायब आहेत, अशा प्रकारचा अप्रत्यक्ष आरोप दिनकररावांचं नाव न घेता केला असला तरी तो आरोप दिनकररावांच्या कार्यकर्त्यांच्या नाकाला चांगला झोंबलेला आहे. आणि म्हणून दिनकरराव सक्रिय झालेत का, आता ते लातूरच्या देशमुखांच्या विरोधात लढणार आहेत का, औशाच्या आमदारांच्या विरोधात लढणार आहेत का, कारण हे फार मोठं तांगा आहे किंवा हे एक फार मोठा त्रिकोण आहे. लातूरच्या देशमुखांचा आणि औशाच्या आमदारांची युती आहे हेही लोकांना माहिती आहे. मग आता दिनकरराव लातूरच्या देशमुखांबरोबर जेव्हा लढतील तेव्हा त्यांना पर्यायाने औशाच्या आमदाराबरोबर लढावं लागेलच की. औशाच्या आमदाराच्या विरोधामध्ये दंड टोपण्याची हिंमत दिनकरराव माने करणार आहेत का भविष्यामध्ये, का केवळ ते सगळ्यांना मी आलो मी आलो मी आलो असा बाऊ दाखवणार आहेत, लोकांना ते लोकांच्या मध्ये त्यांचं अस्तित्व टिकावं अशा पद्धतीचं दबावाचं राजकारण करणार आहेत, असे अनेक प्रश्न तालुक्यामध्ये चर्चेले जात आहेत. दिनकररावच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा संच त्यांच्याकडे आहे, त्यांना मानणारा एक मतदारांचा वर्गही तालुक्यामध्ये आहे. या सगळ्यांना असं वाटतं की दिनकररावांनी मजबूतीने तालुक्याच्या राजकारणामध्ये राहावं, तालुक्याच्या राजकारणात काम करत असताना पारदर्शीपणानं स्वच्छ भावनेनं आपल्या पक्षाचं निष्ठेने काम करावं. कार्यकर्त्याचा मोठा संच त्यांच्या पाठीशी आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या हिताचा सुद्धा विचार करावा. जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका लागतात, जेव्हा कार्यकर्त्यांचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा दिनकरराव कशातच नसतात. अशा वेळेला कार्यकर्त्याची खूप मोठी हॅरेसमेंट होते
अशा पद्धतीची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि अनेक कार्यकर्त्याला त्यांच्या जवळच्या म्हणजे रोज त्यांच्यासोबत गाडीत बसून फिरतात ना, हे कार्यकर्ते फोन करून विचारतात की साहेब राजकारणात औषधाच्या पुढे उतरणार असतील का हो, ते राजकारणात टिकतील काय, ते निवडणुकीच्या राजकारणात जातील काय, त्यांचा उद्देश काय असावा, ते कोणावर दबाव टाकू इच्छितात, दबावाच्या राजकारणाचा पाठीमागचा त्यांचा हेतू काय, असे असंख्य प्रश्न सध्या दिनकररावांच्या भोवती निर्माण झालेले आहेत. आणि आम्हालाही असं वाटतं की दिनकरराव दबावाच्या राजकारणामध्ये मास्टर आहेत. त्यांनी काल केलेला जो रस्ता रोको होता हा विषय शेतकऱ्यांचा जरी असला, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिनकरराव आजच कसे आले हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडणं आवश्यक असताना गेली 14 वर्ष दिनकररावांनी औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न का मांडले नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्ता रोको का केला नाही, त्यांनी विम्यासाठी आंदोलनं यापूर्वीच्या काळामध्ये का केली नाहीत, ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर आता भविष्यामध्ये आपल्याला शोधावं लागणार आहे. एक मात्र गोष्ट खरी आहे की खरं म्हणजे दिनकररावांनीच लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा जो संभ्रम आहे की दिनकरराव औषधाच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत का, होणार असतील तर टिकणार आहेत का, ते शेवटपर्यंत आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते आपला जो विचार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा जो विचार आहे तो पुढे घेऊन जाणार आहेत का, किंवा उद्याचा महाविकास आघाडीचा औसा तालुक्याचा नेता म्हणून ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करणार आहेत का, अशा प्रश्नांचा खुलासा खरं म्हणजे दिनकररावांनी स्वतःच केला पाहिजे. त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. आता आपण सगळेजण बघतोय की दिनकररावांच्या भोवती औसा तालुक्यामध्ये एक वलय असतं, सातत्याने वलय असतं, परंतु सगळ्यांच्याच मनामध्ये शंका असते. ही शंका नेमकी दूर कुणी करायची असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. दिनकरराव प्रेसच्या समोर येऊन किंवा आपल्या कार्यकर्त्याच्या समोर येऊन असं सांगतील का की होय मी आता औसा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रियपणानं काम करणार आहे, माझ्या पक्षासाठी लढणार आहे, माझ्या पक्षाकडून लढणार आहे, माझ्या महाविकास आघाडीकडून लढणार आहे, महाविकास आघाडीचं नेतृत्व करणार आहे, हे ते स्वतः सांगणार आहेत की अशा पद्धतीचं दबावाचं राजकारण मी आलो असं म्हणून कोणावर तर दबाव टाकून काहीतरी मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, याचा खुलासा त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.